नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अँग्युलर एस एच एम हा जो शेवटचा टॉपिक बघितला आपण ऑसिलेशन्समधला त्याच्यातले दोन न्यूमरिकल्स 5.12 आणि 5.13 हे दोन न्यूमरिकल्स आपण आज बघूया. तर सुरू करूया. आपण पहिलं एक्झाम्पल आहे 5.12. ए बार मॅग्नेट ऑफ मास 120 ग्रॅम. एक मॅग्नेट सांगितलं आहे आणि त्या मॅग्नेटचं मास त्यांनी दिलेलं आहे आणि ते किती दिलेलं आहे? 120 ग्रॅम. मास जे आता 120 ग्रॅम दिलेलं आहे ते ग्रॅमचं आपण किलोग्रॅम करूया. कसं करणार पहा. मास m इज इक्वल्स टू 120 ग्रॅम. 120 इंटू 10⁻³ किलोग्रॅममध्ये आपण कन्वर्ट करणार. म्हणजेच किती झालं ते 0.12 किलोग्रॅम. सो मास ऑफ दॅट मॅग्नेट इज 0.12 किलोग्रॅम. याप्रमाणे आपण लिहू शकतो. आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, जसं मी हे न्यूमरिकल वाचत जाईन तसं त्याच्या व्हॅल्यूज ज्या ज्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला ते न्यूमरिकल व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये नोट केलं जाईल. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे बघा. इन द फॉर्म ऑफ ए रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड. म्हणजे तो बार मॅग्नेट जो आहे तो पॅरलेलोपिपेडच्या स्वरूपात आहे. म्हणजे साधारणपणे तो अशा प्रकारे दिसतो पहा. हा असा तो बार मॅग्नेट आपल्याला काढता येईल 3 डायमेन्शनमध्ये. सो दिस इज दॅट बार मॅग्नेट इज हॅव्हिंग लेंथ 40 मिलीमीटर, ब्रेड्थ 10 मिलीमीटर, हाईट 80 मिलीमीटर. सगळ्या किमती मिलीमीटरमध्ये दिलेल्या आहेत. लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. मग आपण त्या सगळ्या किमती मीटरमध्ये कसं कन्वर्ट करायचं. 40 मिलीमीटर, मिलीमीटरचं मीटर कसं करणार इंटू 10⁻³ मीटर. ब्रेड्थ 10 इंटू 10⁻³ मीटर. हाईट 80 इंटू 10⁻³ मीटर. प्रत्येकाला इंटू 10⁻³ ने आपण मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे आपल्याला मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट होईल. या पद्धतीनं तिघांच्या लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट या मॅग्नेटची दिलेली आहे. त्याच्या पुढं आता बघूया. विथ दी डायमेन्शन्स h व्हर्टिकल म्हणजे हाईट व्हर्टिकल, द मॅग्नेट परफॉर्म्स अँग्युलर ऑसिलेशन्स इन द प्लेन ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड विथ पिरियड पाय सेकंद. पिरियड म्हणजे t इज इक्वल्स टू पाय सेकंद. पायची किंमत आपल्याला माहिती आहे 3.142. तशी सुद्धा घेऊ शकतो किंवा आहे असंच ठेवूया, नो प्रॉब्लेम. काय बदल करायची गरज नाही. इफ इट्स मॅग्नेटिक मुवमेंट इज 3.4 एम्पियर मीटर स्क्वेअर, डिटरमाइन द इन्फ्लुएन्सिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंटला आपण या टॉपिकमध्ये म्यू हे सिम्बॉल दिले पहा. म्यू इज इक्वल्स टू 3.4 एम्पियर मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण म्यूची किंमत घेतली आणि आपल्याला इन्फ्लुएन्सिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन बी याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. बी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. या पद्धतीनं सगळा हा गिवन डेटा झालेला आहे पहा. आता आपण तो न्यूमरिकल कसा सोडवायचा हे आपण या ठिकाणी बघूया. पहिल्यांदा आपण काय करूया, इथं पिरियडचा जो आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपला काय आहे ते बघूया आपण. झालेला आहे आपल्याला. परत एकदा आपण बघूया. t इज इक्वल्स टू 2π√I अपॉन म्यू बी. हे पाय किंमत घ्यायची, टीची किंमत पाय घ्यायची. 2π√I अपॉन म्यू बी. पाय पाय कॅन्सल, दोन्हीकडे स्क्वेअर केला. 1 इज इक्वल्स टू 4 इंटू I अपॉन म्यू बी. देअरफॉर बी इज इक्वल्स टू 4I अपॉन म्यू. अशा पद्धतीनं आपल्याला बीची किंमत मिळाली पहा 4I अपॉन म्यू. आपण आता ह्याच्यामध्ये I फॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि म्यू फॉर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू तर दिलेली आहे. मग आता I मुवमेंट ऑफ इनर्शिया दिलेला नाही.
तो बार मॅग्नेट आहे. बार मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा काढण्याचा आपण अभ्यास केला होता रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमध्ये. तो काय आहे? बार मॅग्नेट म्हणजे आत्ता मी इथं मगाशी डायग्राम काढली होती पहा, ही याप्रमाणे पॅरलेलोपिपेड, रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड असं त्यांनी म्हटलं आहे. ह्याप्रमाणे तो बार मॅग्नेट दिसतो. तर या बार मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला आहे तो आहे mL² + b² / 12. पॅरलेलोपिपेड तुम्ही तुमच्या रोटेशनल डायनॅमिक्सच्या चॅप्टरच्या त्या नोट्समध्ये बघा, तुम्हाला पॅरलेलोपिपेडचा जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे तो याप्रमाणे नक्की दिसेल तुम्हाला. मग आता याच्यात आपण सगळ्या किमती घ्यायच्या. मासची किंमत दिली आहे 120 ग्रॅम, ते आपण किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केली 0.12. त्यानंतर लेंथ दिली आहे 40 mm, 40 × 10⁻³ केलं आपण, मिलीमीटरचं मीटर केलं. L² 40चा स्क्वेअर किती होणार? 1600 प्लस आणि ब्रेडथचा 10चा स्क्वेअर 100 डिवायडेड बाय 12 आणि याला सगळ्याला काय होणार? × 10⁻³ स्क्वेअर म्हणजे -6. हे बघा इथे त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, आपण बघूया. 1600 Lचा स्क्वेअर आणि × 10⁻⁶ आहे तिथं. परत B10चा स्क्वेअर 100 × 10⁻⁶ कॉमन काढलेलं आहे आणि याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं याचं, तर उत्तर आलं 1.7 × 10⁻⁵ एम्पियर मीटर स्क्वेअर. म्हणजे बीचं उत्तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आयचं उत्तर आपल्याला मिळालं. बी काढायचं आहे आपल्याला. बीचं काय फॉर्म्युला आहे? 4I/μ. मग हे जे आहे कॅल्क्युलेशन, हे आपण जर इथं किमती घेतल्या तर ते कसं येईल? हे पहा, B = 4I/μ. 4I, आयची किंमत पहा इथं सबस्टिट्यूट केली आहे 1.7 × 10⁻⁵. त्याच्यानंतर म्यूची किंमत आहे पहा इथं 3.4 आणि हे कॅल्क्युलेशन केलं की आन्सर आलं 2.5 × 10⁻�3. हे लॉगचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे. इथं मी काय ते लॉगचं कॅल्क्युलेशन करून द्यायची गरज वाटत नाही आहे मला, आणि तुम्ही हे नक्की बघा. हा झाला पहिला न्यूमरिकल आणि इथं उत्तर आले 2 × 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजेच टेस्ला. मॅग्नेटिक इंडक्शन बीचं युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर ऑर टेस्ला. त्याच्यानंतर दुसरं न्यूमरिकल आहे ते मॅग्नेटचंच आहे, मॅग्नेटशी रिलेटेड आहे, ते वाचूया आपण. 2 magnets with same dimensions and mass. दोन्हीही मॅग्नेट्सचे मास सेम आहे, डायमेन्शन सेम आहे. डायमेन्शन सेम असल्यामुळं, डायमेन्शन म्हणजे आत्ता बघितलं आपण लेंथ, ब्रेडथ आणि हाईट, ह्याला आपण डायमेन्शन म्हणायचं. दोन्हीही मॅग्नेटची डायमेन्शन्स सेम असल्यामुळे दोघांचं मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल, कारण मास पण सेम आहे, डायमेन्शन पण सेम आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आय सेम. But of magnetic moments μ1 100 ampere meter square and μ2 50 ampere meter square. दोघांचं जे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जे आहे ते वेगवेगळं आहे, परंतु मोमेंट ऑफ इनर्शिया आय जो आहे दोघांचा तो मात्र सेम आहे. दे आर jointly suspended in Earth's magnetic field so as to perform angular oscillations in the horizontal plane. ते दोन जे मॅग्नेट आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत, जॉईंट केलेले आहेत आणि लटकावलेले आहेत की जेणेकरून हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये अर्थ्स मॅग्नेटिक फील्डमध्ये त्यांचं अँग्युलर ऑसिलेशन्स चालू होईल. विथ देअर लाईक पोल्स आर जॉईन्ड टुगेदर. जर ते दोन्हीही मॅग्नेट्स लाईक पोल्स जॉईन करून ठेवले तर पिरियड किती असेल? 5 सेकंद. फाइंड द पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम व्हेन देअर अनलाईक पोल्स आर जॉईन्ड टुगेदर. जर त्यांचे अनलाईक पोल्स एकमेकांना जोडले तर त्यांचा पिरियड किती असेल? लाईक पोल जर जोडले तर पिरियड असतो 5 सेकंद. तर अनलाईक पोल जोडल्यानंतर त्यांचा पिरियड किती असेल असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी लाईक पोल्स जोडले आणि अनलाईक पोल्स जोडले, हे कसं असतं? लाईक पोल्स जॉईन्ड अँड अनलाईक पोल्स जॉईन्ड टुगेदर हे समजावून घ्या. पहिला जो मॅग्नेट आहे तो मॅग्नेट समजा याप्रमाणे मी काढतो इथं. हा समजा पहिला मॅग्नेट, हा असा
की ज्याचा नॉर्थ पोल या साईडला आहे आणि साऊथ पोल या साईडला आहे. तर दुसरा जो मॅग्नेट आहे तो अगदी तसाच त्याला जोडलेला आहे, म्हणजे जसा तो पहिला आहे तसाच. हे पहा, याचा पण नॉर्थ पोल त्याच साईडला आहे, साऊथ पोल याच साईडला आहे. आणि अशा प्रकारे हे दोन्ही मॅग्नेट एकमेकांना दोरी बांधून असे लटकावले आणि त्यांचं अँग्युलर SHM या ठिकाणी आपल्याला दिसतं. म्हणजे हे जे मॅग्नेट आहेत हे मॅग्नेटिक फील्डमध्ये, पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवले तर हे असं इकडे इकडे ऑसिलेट होतात. त्यांचं ऑसिलेशन अँग्युलर SHM होतं. याला म्हणायचं लाईक पोल्स जॉईनड टुगेदर. अशा प्रकारे जर दोन मॅग्नेट्स आपण जॉईन केले तर त्यांचा पिरियड आहे 5 सेकंड. मग आपण इथे लिहूयात लाईक पोल्ससाठी T1 = 5 सेकंड्स. तुम्ही जर जमली तर ही डायग्राम पण काढून घ्या की जेणेकरून तुम्हाला नेमकं लाईक पोल्स म्हणजे काय आहे हे लक्षात येईल आणि त्याचा अभ्यास चांगला होईल. त्यानंतर अनलाईक पोल्स जर एकमेकांना जॉईन केले तर ते दोन मॅग्नेट्स कसे असतील हे पहा. आता समजा हा पहिला मॅग्नेट आहे आणि दुसरा जो मॅग्नेट आहे त्या दुसऱ्या मॅग्नेटचं जे, समजा या पहिल्या मॅग्नेटचा नॉर्थ पोल इकडे आणि साऊथ पोल इकडे, तर दुसऱ्या मॅग्नेटचा साऊथ पोल इकडे, नॉर्थ पोल इकडे. अशा प्रकारे हे दोन मॅग्नेट्स एकमेकांना बांधले आणि दोरीला लटकवले असे. त्यावेळेसचा जो पिरियड आहे तो विचारला आहे आपल्याला, त्याला आपण T2 म्हणूया, तो काढायचा आहे आपल्याला. मग या दोन्ही उदाहरणामध्ये लाईक पोल्स जेव्हा आपण ते दोन मॅग्नेट्स बांधतो त्यावेळेस त्या दोघांचा मिळून टोटल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्सची व्हॅल्यू जी आहे ती होते μ1 + μ2. आणि जेव्हा अनलाईक पोल्स एकमेकांशी आपण जोडतो त्यावेळेस अनलाईक पोल्स जर जोडले तर त्यावेळेस त्यांचा टोटल डायपोल मोमेंट होतो μ1 - μ2. म्हणजे लाईक पोल्सच्या वेळेस μ1 + μ2, अनलाईकच्या वेळेस μ1 - μ2. मग आपण आता इथं काय करायचं आहे, आपला जो फॉर्म्युला आहे T = 2π√I/μb. या फॉर्म्युलामध्ये हा जो म्यू आहे हा म्यू पहिल्यांदा घ्यायचा μ1 + μ2 जेव्हा लाईक पोल्स एकमेकांना जोडलेले असतात तेव्हा, त्यावेळेस पिरियड घ्यायचा T1. आणि नंतर जेव्हा ते दोन मॅग्नेट्स अनलाईक पोल्स एकत्र जोडले त्यावेळेसचा पिरियड घ्यायचा T2. अशा प्रकारे इथं आपण जर चेंजेस केले तर आपल्याला काय मिळेल पहा. T1 = 2π√I/μ1 + μ2 × b. आणि नंतर T2 = 2π√I/μ1 - μ2 × b. अशा प्रकारे हे दोन इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया आयची व्हॅल्यू दोन्हीकडे सेम. त्यानंतर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन B तेही सेम, फक्त म्यूची किंमत बदलली आहे. तर या दोघांचा जर आपण रेशो घेतला तर T1 = √μ1 + μ2 / μ1 - μ2. T2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. T1 ची व्हॅल्यू दिली 5, μ1 ची दिली 100 + 50 / 100 - 50 इन √ मग हे आपण 100 + 50 होणार 150 आणि हे 100 - 50 होणार 50. म्हणजे आपल्याला काय मिळेल, T2/5 = 150 / 50 इन √ हे कॅन्सल झालं पहा. 5 × 3 = 15 म्हणजे इथे येणार √3. म्हणजे आपलं आन्सर जे आहे T2 = 5√3 सेकंद असं आपल्याला मिळणार. आणि ते इथं सोडवलेलं आहे पहा. 5√3 = 8.665 सेकंद हे आन्सर आपल्याला या ठिकाणी फायनली मिळेल. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.